तुळशीसमोर देवघरासमोर रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती काढू हा विचारही तुम्हाला आला असेल तर चला मग तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे आज छोट्या आणि सुंदर 2 रांगोळ्या. हॅलो एव्हरीवन. तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने 2 एस टाईपमध्ये शेप बनवून घेणार आहोत. तर ही एक लक्ष्मी पाऊल रांगोळी आहे, अगदी पटकन होणारी. तर वरती आपण बोटांचे 5-5 असे डॉट देऊन घेतलेत. बोटाच्या साहाय्याने ते थोडेसे प्रेस करून घेणार आहोत आणि पावलांवरतीच हळदी आणि कुंकू असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतलेत. आणि वरच्या बाजूला एक पर्पल कलरचे डॉट देऊन त्याला एक फुलाचा शेप तयार करून घेतलेला आहे. फुलांच्या मधोमध ऑरेंज कलरचा एक डॉट देऊन पावलांच्या बाजूलाच आपण रेड आणि येलो कलरचे असे हळदी आणि कुंकू 2-2 रेषा मारून घेणार आहोत. आणि बाजूलाच व्हाईट कलरचे 2-2 डॉट देऊन घेतलेत. दोन्ही पावलांच्या मध्ये आपण एक फ्लावर बनवून घेणार आहोत. व्हाईट कलरच्या बाजूने डॉट देऊन काडीच्या साहाय्याने त्याला एक पाकळ्यांचा असा शेप तयार करून घेतला. आणि अगदीच मध्ये रिकामी जागा दिसते तिथे आपण ग्रीन कलर टाकून घेणार आहोत, जसे की पानांचा शेप तयार करून घेतला. बाजूलाच व्हाईट कलरचे डॉट दिले होते ते झाकणाच्या साहाय्याने थोडेसे प्रेस करून राऊंड शेपमध्ये असा शेप तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. बरोबर मध्ये येलो कलरचा एक डॉट देऊन बाजूलाही 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन घेतलेत. काडीच्या साहाय्याने ते आतमध्ये थोडेसे ओढून घेणार आहोत. अगदीच पटकन होणारी, सोपी आणि कमी जागेतील ही रांगोळी आहे. आजची रांगोळी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा. आणि राही रंगोलीवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आपला हा रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. आता बघूया आपली 2 नंबरची डॉट्सची रांगोळी. तर प्रथमतः आपण 3-2-2 असे डॉट व्हाईट कलरच्या रांगोळीने देऊन घेणार आहोत. आणि अगदीच 2-2 डॉट एकमेकांना जॉईंट करून घेतलेत. आणि 2-2 टोके असे डॉटचे जोडून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये बघू शकता अगदीच आपण सगळं जॉईंट नाही करणार, तर 3 अशा पाकळ्या तयार करून घेतल्यात. आणि बाजूला जी जागा होती तिथेही व्हाईट कलरने 3-3 असे डॉट देऊन घेणार आहोत. काडीने ते थोडेसे आतमध्ये ओढून एक पानांचा आणि फुला टाईप शेप तयार करून घेतलेला आहे. मध्येच ऑरेंज कलरचा एक डॉट देऊन घेतला. आणि बाजूलाच 3 पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण व्हाईट कलरचे असे 3-3 डॉट देऊन घेतलेत. काडीने थोडासा शेप देऊन तिथे एक ग्रीन कलरचा डॉट टाकून घेणार आहोत. अगदीच कमी जागेतील पटकन होणारी छोटीशी रांगोळी आहे. आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.